पुण्याच्या इंदापूरला पूर्वमोसमी पाऊस आणि वादळ वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. इंदापूर तालुक्याच्या विविध भागात शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. सध्या मी सुरोडमध्ये ही माझ्या पाठीमागच्या केळीचा प्लॉट मी तुम्हाला दाखवतो. या शेतकऱ्याने जवळपास 1,500 केळीची रोपं या ठिकाणी लावलेली होती. लाखो रुपयाचा खर्च त्याने केला होता आणि आता हे केळीचं पीक जे आहे काही दिवसात त्याचं तुटून जाणार होतं. मात्र ही जर परिस्थिती बघितली तर तुमच्या डोळ्यात देखील अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तर आज सकाळीच या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांबरोबर देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संवाद साधलेला आहे. हे शेतकरी माझ्याबरोबर आहेत. कृषी मंत्री आले होते भेटायला, या ठिकाणी नुकसान पाहिला, काय बोलणं झालं? कृषी मंत्री आले होते, त्यांनी पाहणी केली आणि शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल असं आम्हाला सांगितलं. किती नुकसान झालंय तुमचं? पूर्ण प्लॉटच नुकसान झालेलं आहे. 100% नुकसान झाले. 100% नुकसान झालं. हो. तुमची किती केळीची रोपं होती वगैरे आणि काय नुकसान झालेलं आहे? किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? परिस्थिती काय सध्या? साधारणतः 1500 रोपं होते. ते 1500 रोपं आणण्यासाठी आता माझा 1.5 लाख खर्च झालेला होता. आणि त्यातून मला चांगल्या उत्पन्नाची आशा होती, कारण सध्या मार्केटही चांगलं आहे. आणि आता सध्या प्लॉटकडे पाहता 100% नुकसान झालेलं आहे. उत्पादन आणि मी केलेला 1.5 लाखाचा खर्च पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे. कृषी मंत्र्यांशी काय बोलणं झालं? कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही भरपाई देऊ. किती? तसं आकडा सांगितलेला नाही. तुमची काय मागणी आहे? आमची खर्च झालेला मिळावा एवढीच अपेक्षा आहे. तुमची काय शेती आहे? काय शेतात कसा झाला कालचा पाऊस? कशी परिस्थिती होती कालची वाऱ्याची? माझ्या शेतामध्ये पेरू आहे, 1700 झाड आहे. त्याला पेरू आता तोडायला आलेला आहे. साधारणतः त्याला 1.25 लाख फोम मी लावलेला आहे, फोम आणि कॅरी बॅग. कालच्या पूर्व मोसमी पावसामुळं वारा जोराचा सुटला, त्याच्यामध्ये कॅरी बॅग आणि फोम उडून गेलं. पाऊस पडला आणि झाडाची मुळं ढिल्ली झाली आणि झाडं वाऱ्याच्या वेगामध्ये काही कोसळली, काही उन्मळून पडली आणि 60 रुपये किलोनं जो पेरू तोडायला आला आहे तो सगळा मातीमोल झाला. काय मागणी आहे सरकारकडे आता मग? आतापर्यंत माझा फक्त खर्च झालेला आहे त्याला 2 लाख रुपये. तेवढाच खर्च मला मिळावा हीच एवढी माझी मागणी आहे. काय बाबा तुमची काय शेती? कालची परिस्थिती कशी होती पण वाऱ्याची पावसाची? वारा पाऊस झाला हो. भयंकर वारा पाऊस झाला. लय लोकांचं नुकसान झालं त्यात. पत्र हे ओढून गेलं. काय केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. डाळिंबाचं ते टेजिंग समजा हे झालं, ओढून गेलं वाऱ्यानं. काय वाटतं आता शेतकऱ्याला वाली? शेतकऱ्याला काय आता बघू, सरकार काय देईल तेच घ्यायचं. बरं, जे देईल ते घ्यायचं. काय करायचं मग? कृषी मंत्र्यांनी दौरे केले, सकाळपासून पाणी केले. सरकार काय भरपूर दिलं असं वाटतंय? वाटतंय की सरकार देणार की भरपूर दिलं असं. हो. तर हे सुरवड परिसरातील शेतकरी आहेत इंदापूर तालुक्यातील. कोणाच्या केळीचं नुकसान झालंय, कोणाच्या पेरूचं नुकसान झालेलं आहे, कोणाच्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि हे जे नुकसान झालंय ते लाखोंमधलं आहे. सहजासहजी ते भरून येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याची एकच मागणी आहे की आम्हाला सढळ हातानं सरकारने मदत करावी. आमचे जे नुकसान झालेले ते नुकसान तरी आम्हाला मिळालं पाहिजे. देवा राखून, NDTV मराठी, सुरवड.